तर वयामुळे कधी तुम्हाला असं म्हटलं की अरे हा तर यंग डिरेक्टर आहे, चल जाएगा, किंवा एक असं टेकन फॉर ग्रांटेड घेतलं गेलंय का मोहित कधी? घेतात. ही दाढी मी कशाला वाढतो ती. सो तुम्ही यंग दिसलात ना, तर ते सीनियर ॲक्टर्स असतील, असं होत नाही मोस्टली, बट सीनियर ॲक्टर्स असतील किंवा टेक्निशियन्स असतील, ते बोलतात, "अरे, ये तो बच्चा है, ये तो नया है." मग ते शिकवायला जातात किंवा बट नंतर काम सुरू झालं ना एकदा, 1-2 सीन झाल्यावर त्यांना कळतं, नाही, ह्याचं काम येतं. सो वी हॅव टू रिस्पेक्ट हिम. सो हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज माझ्याबरोबर आहे अ व्हेरी यंग डिरेक्टर मोहित जाधव. मोहित, फर्स्टली थँक यू फॉर डुईंग दिस फॉर माय चॅनल. मला माहिती आहे तू किती बिझी आहेस. सो फर्स्टली थँक्यू आणि वेलकम. या विषयावरती आपण अवेअरनेस स्प्रेड करणार आहोत, त्याच्यासाठी आय एम लुकिंग फॉरवर्ड. थँक यू नेहा फॉर इन्व्हायटिंग मी. आणि काय एवढा बिझी वगैरे नाही मी, थोडा बिझी आहे. बट काही रिझन्समुळे आपले डेट्स थोडे मॅच नव्हते. या 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 सो मोहित, आता आत्ताचे कुठले प्रोजेक्ट तुझे चालू आहेत करंट, आणि अपकमिंग प्रोजेक्ट कुठले आहेत जे व्ह्युअर्सना बघायला मिळतील? आता रिसेंटलीच मी एक जय महालक्ष्मी नावाची एक वेब सिरीज केली आहे. त्याच्यात टी.एल.व्ही. प्रसाद म्हणून साऊथचे खूप मोठे डायरेक्टर होते. मी ॲक्चुअली त्यांच्या सोबत काम करायचं होतं म्हणून ती वेब सिरीज केली. एक फिल्म केली मी मागे आणि आता अपकमिंग एक माझी फिल्म आहे आणि एक डेली सोप आहे आणि बाकी आम्ही म्युझिक व्हिडिओज, डॉक्युमेंटरीज हे करतच असतो. बट आता वा मेजरली एक फिल्म येते. जास्त डिटेल्स नाही डिस्क्लोज करू शकत, प्रोटोकॉल असतो तो. आणि एक स्टारची सिरियल येते. वा, मस्त. ऑल द बेस्ट सगळ्या प्रोजेक्ट साठी मोहित. थँक्यू सो मच. आता मला सांग की यू सच अ यंग डिरेक्टर, म्हणजे असं कुठल्या क्षणी तुला वाटलं की आपण डिरेक्शन मध्ये जायला हवं, म्हणजे नॉट एनी अदर इंडस्ट्री. व्हॉट फॅसिनेटेड यू? माझी थोडी स्टोरी फिल्मी आहे. ऍक्च्युली मी लहानपणापासून खूप स्टुडिओस होतो आणि मला डॉक्टर बनायचं होतं. बट फायनान्शियल रिझन्समुळे मी नाही जाऊ शकलो. बट मला फोटोग्राफीची आणि मला डिरेक्शनची खूप आवड होती. म्हणजे लहानपणापासून मी आपल्या बिल्डिंगमध्ये नाटक बसवणं, स्कूलमध्ये प्ले, स्किट्स बसवणं आम्ही खूप करायचो. आणि आम्ही मित्र-मित्र क्रिकेट खेळून मग रात्री अंधार झाल्यावर मग आम्ही असेच प्ले बसवायचो, फनी काहीतरी कॉमेडी वगैरे. सो मला त्याची डायरेक्शनची आवड होती. बट नंतर आफ्टर माय स्टडीज मी मग इंजिनिअरिंग केलं. अँड आफ्टर माय इंजिनिअरिंग येस मी 6 महिने जॉब पण केला. बट असं झालं की हे नाही करू शकत मी कॉम्प्युटर समोर बसून कोडिंग. मी आय-टी इंजिनिअर आहे. सो मी बोललो हे नाही करू शकत. सो मी ते सोडलं. मी एक ओळखीचे होते त्यांच्या थ्रू मी इंडस्ट्रीमध्ये आलो आणि मग असिस्ट करून मी शिकलो. वा, व्हॉट अ जर्नी मोहित. म्हणजे खूप वेगळे वेगळे तू वेज ट्राय केलेस. आणि खूप, खूप, खूप. मलाच माहिती नव्हतं की मी काय करणार आहे. बट मला फोटोग्राफीची आणि डायरेक्शनची खूप आवड होती लहानपणापासून. सो त्याच्यामुळे मी बोललो चला आपलं पॅशन फॉलो करूया. ओके. आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की ऍक्च्युली सगळ्या डिरेक्टरसाठी किंवा सगळ्या यंग लोकांसाठी हा प्रश्न आहे की यशाच्या मागे धावताना मानसिक आरोग्याची काळजी तुम्ही कसे घेता? सी बेसिकली मी माझं सांगू शकतो. माझं असं होतं की माझं हे पॅशन होतं. सिनेमॅटोग्राफी, डिरेक्शन, शूटिंग कशी होते. त्याच्यानंतर मी ते बी-टी-एस बिहाइंड द सीन्स वगैरे खूप बघायचो. आणि लहानपणापासून पण जे 90sचे फिल्म्स होते, सो मला असं त्याच्यातलं काही असं ग्लिच असायचं ना, तो कळायचा की इथे काहीतरी हा प्रॉब्लेम आहे टेक्निकली. तेव्हा काय कळायचं नाही. बट इंडस्ट्रीमध्ये आल्यावर मला ते टेक्निकली कळायला लागलं. सो माझं हे पॅशन असल्यामुळे मला मेंटल स्ट्रेस कधीच आला नाही. म्हणजे इनिशियली असिस्टंट पिरियड असताना तुला माहित आहे किती काम असतं. आणि माझे जे बॉस होते ते त्यांचे 4-5 प्रोजेक्ट सुरू असायचे. सो आम्ही दिवसभर म्हणजे मी 12 तासाची शिफ्ट 7 टू 7 एका ठिकाणी करायचो, ट्रॅव्हल करायचो दुसरीकडे, परत 7 टू 7 करायचो. असं मी 3-4 दिवसात हार्डली 4-5 तास झोपायचो. ट्रॅव्हल टाईममध्ये जे गाडीमध्ये मागे झोपलो ते झोपलो तेवढंच. सो मला ते पॅशन खूप होतं. सो त्यामुळे मला असं मेंटल स्ट्रेस कधीच आला नाही. मला असं व्हायचं की मी दुसऱ्या ठिकाणी कधी जाऊन काम सुरू करतोय.
आणि मी कधी एकदाचा सिनेमॅटोग्राफर, डायरेक्टर बनतोय. मला डोक्यात फक्त तेच असायचं. तो स्ट्रेस होता. कामाचा स्ट्रेस कधीच नव्हता मला. वाह! सो मोटिव्हेटिंग. खरंच म्हणजे पॅशन ड्राईव्हज यू म्हणतात ते तसं आहे. त्यामुळे ओके. काय आहे ना, त्यामुळे त्यामुळे असं वाटायचं, की आपण पेड हॉलिडेवर आहे. की हे आपलं हेच आवडतं आपल्याला आणि त्याचे पैसे पण मिळतात. गुड तर वे. मला असं वाटायचं पेड हॉलिडेवर. ओके. आता यू डू डिरेक्शन्स फॉर ओ-टी-टी किंवा ॲड्स किंवा म्युझिक डिरेक्शन तुम्ही करता. तर तुम्हाला सर्वात जास्त आवडणारा स्ट्रीम कुठला आहे? व्हॉट डू यू लाइक टू डिरेक्ट द मोस्ट? मला फिल्म. हां. कारण का फिल्म हां, फिल्म आणि ॲड्स हे 2च कमर्शियल ॲड्स आणि फिल्म्स ही 2च गोष्ट अशी आहे जिथे तुम्हाला फुल फ्रीडम असतं आणि डायरेक्टर आणि सिनेमॅटोग्राफर हेच त्याचे हेड्स असतात आणि आपल्या हिशोबानेच काम होतं. बाकी वेब सीरीज बोल किंवा डेली सोप बोल ह्याच्यात खूप वेळेस आहे ना प्रोडक्शन, चॅनल ह्यांचं व्हिजन, ह्यांचे अ, जे काय असतात गोष्टी, गणित असतंय की एवढ्या तासात एवढं काम झालंच पाहिजे. सो त्या ब्रॅकेटमध्ये राहूनच काम करावं लागतं. बट व्हेन यू शूट फॉर अ फिल्म ऑर अ कमर्शियल सो तिथे तुम्हाला फुल फ्रीडम असते. तर त्यामुळे आय लाइक टू डू फिल्म्स मोर. ओके. फॉर आवर व्ह्यूअर्स किती फिल्म्स डिरेक्ट केल्यास मोहित आणि किती ॲड्स केलेले आहेत आतापर्यंत? ॲड्स तर खूप केल्यात म्हणजे सिरियसली काउंट नाही माझा. आणि मी माझ्या इनिशियल पिरियडला 3 फिल्म्स केल्या आहेत. ते तिघांमध्ये खूप छान-छान ॲक्टर्स आणि टीम आहे. बट ते अनफॉर्च्युनेटली अजून काही पाईपलाईनमध्ये ते अडकले आहेत. त्यांचे ओ-टी-टी राइट्सचे काहीतरी इश्यूज असल्यामुळे, क्लॅशेस असल्यामुळे ते अजून रिलीज नाही झालंय. बट माझी एक फिल्म खूप आधी रिलीज झालेली बिक्कर भाईजी पंजाबी होती, जी पंजाबमध्ये खूप मोठी हिट होती आणि इट वॉज काइंड ऑफ सिंघम तिकडचा, पंजाबचा सिंघम. सो ती तिथे खूप हिट झाली. त्याच्यानंतर एक मी शॉर्ट फिल्म केलेली अ, हम गुलाम ही अच्छे है म्हणून. त्याच्यात मला दादासाहेब फाळके अवॉर्ड पण मिळाला. हो, काँग्रॅट्स 2014ला. मोहित. येस, काँग्रॅट्स. थँक यू. थँक यू, थँक यू. त्याच्यानंतर माझी एक मराठी फिल्म रिलीज झाली 2 ते 3 वर्ष आधी, ज्याच्यात काश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले असे खूप छान ॲक्टर्स आहेत. तशा संसगिरी. ती माझी एक मराठी फिल्म रिलीज झाली. त्याच्यानंतर आता अजून 2-3 फिल्म्स एक अल्ट्राची रिलीज झाली. अ, अ, राजकारणावर आहे ती, लोकशाही नावाची. त्याच्यात पण इंडस्ट्रीचे खूप लोकं आहेत. आता एक होईल आता अ, अल्ट्राचीच आहे आणि अजून 2 आहेत त्या पण होतील. ओके. ओके. मस्त, मस्त. इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मोहित एक खूप मोठा रियालिटी चेक तुला जर मिळाला असेल, तर ते काय आहे? रिॲलिटी चेक मला हाच मिळाला, जो पहिल्या महिन्यातच मला मिळाला, की आपल्याला खूप गुडी-गुडी वाटतं. आपण जेव्हा फ्रेम टीव्हीवर बघतो, तेव्हा आपल्याला वाटतं, "वॉव! किती छान आहे आणि किती मस्त आहे." आपल्याला त्याचं ते बनतं कसं ही प्रोसेस माहिती नसते. सो व्हेन आय थॉट, की आपण आपलं पॅशन फॉलो करूया आणि मला असं वाटलं खूप छान असेल, सगळे एसी फ्लोर्स असतील आणि मस्त 8 तास ऑफिस टाईम सारखं काम असेल, छान-छान जेवायला मिळत असेल आणि सगळे छान-छान ॲक्टर्स, छान-छान काम आरामात आपल्याला हवं तसं करता येईल. असं छान-छान सगळं असं एकदम स्वप्नातली दुनिया वाटली ती. बट जेव्हा मी सेटवर गेलो पहिल्याच दिवशी आमचं शूट आहे ना एका डोंगरावर होतं आणि मला आणि अशा ठिकाणी कसं असतं ना, अख्ख्या सेटनी सगळे हेल्प करतात. म्हणजे राइट फ्रॉम डिरेक्टर, सिनेमॅटोग्राफर, ॲक्टर्स पासून सगळे हेल्प करतात. सगळं सामान वगैरे कॅमेराचं, क्रेनचं हे ते सगळं सगळ्यांना हेल्प करतात ते वरती घेऊन जायला. सो माझं असं होतं पहिल्याच दिवशी मला ते क्रेनचे आहेत ना एवढे मोठे असे स्टीलचे लोखंडाचे वेट्स असतात. काउंटर वेट्स असतात. सो मला तेच दिले कोणीतरी हातात. "ये दो ऊपर लेके चलो" करके. आणि मी थोड्या वेळाने फुल घामाघूम आणि माझं असं झालं काय पायाला काटे लागतायत हे ते. त्याच्यानंतर एका गुफेत शूट होती. एक हॉरर हॉरर सीन होता. सो एका गुफेत शूट त्याच्यात ते मशाली लावलेले, ते सगळा काळा धूर, नाकातोंडात सगळा काळा धूर आणि गरम खूप.
मला असं झालं, की मी इंजिनिअरिंग ऑफिसची ड्युटी सोडून मी कुठे आलोय. सो तेव्हा मला कळलं ही रिॲलिटी आहे बिहाइंड द सीन्स. जे सगळे टेक्निशियन्स असतात ते हॅट्स ऑफ त्यांना. ते तर सो आहे तो एक म्हणजे रिॲलिटी चेक मला मिळालेला. हो. करेक्ट करेक्ट म्हणजे हॅट्स ऑफ टू यू अँड युअर टीम. खरं मी सांगते, आता आपण बोलतोय म्हणून की तुम्ही खूप मेहनत घेतात बाबा. खरंच. खूप, खूप, खूप. सगळेच. इव्हन राइट फ्रॉम प्रोड्युसर टू स्पॉट बॉय. त्याच्यात ॲक्टर्स पासून सगळे आले. खूप मेहनत असते. फिल्म मेकिंग ही प्रोसेस वाटते तेवढी सोपी नाहीये. हो, म्हणजे माझी एक रिसेंटली एक ऍड आलेली होती. म्हणजे किती तास लागतात काय एक तो सीन वगैरे करायला. येस, येस. ओके ओके. ॲड हार्डली 20-30 सेकंड्सची असते, पण आपण अख्खा दिवस घेतो ते शूट करायला. जातो तो. या ऍज अ डिरेक्टर कुठल्या गोष्टी तुमच्या हातात असतात आणि कुठल्या नसतात, म्हणजे बट यू हॅव टू डू दॅट यु नो. हं. तेच असतं की क्रिएटिव्ह वाईज आहे ना, कधी-कधी आपल्याला स्क्रिप्ट किंवा थॉट असतो जे रायटरचा किंवा ॲड शूट करताना वगैरे एजन्सीचा असतो की आम्हाला असं-असं थॉट पाहिजे. सो जेव्हा आपण वर्क करतो ॲज अ डिरेक्टर की मी एकदम हे मिनिमम म्हणजे एक मीडियम लेव्हल बजेटचं सांगतोय. खूप हाय बजेटचं जेव्हा असतं तेव्हा डिरेक्टरला काय पूर्ण सूट असते. जे करायचं ते करा, आम्हाला ही क्वालिटी द्या. बट मी एक बेसिक म्हणजे मी मोस्टली असं मीडियम लेव्हल बजेटला काम करतो. सो तिथे आम्हाला असे चॅलेंजेस असतात, की आपल्याला काही थॉट जरी आला, की आपण असं करूया, आपण तसं करूया. बट ते खूप वेळा 90% वेळेस तसं होत नाही. एक त्याचा फिक्स्ड बजेट असतो. त्या बजेटच्याच फ्रेममध्ये आपल्याला काम करावं लागतं. सो कधी-कधी तिथे थोडं कॉम्प्रोमाईज करावं लागतं. कधी-कधी आपण प्रोड्युसरला कन्व्हिन्स करून ते आपण करायचा प्रयत्न करतो. बट ह्या गोष्टी थोडं आपल्या हातात नसतात. खूप वेळेस. बट मग त्याचं कसं असतं, आमच्या हातात मग काय असतं, की मग ह्याचा पर्याय काय करू शकतो आपण, की ठीक आहे आता नाही होणार तर आपण असे खांदे पाडून बसू नाही शकत. मग काय करू शकतो? क्रिएटिव्हली अजून काय छान करू शकतो? काय अल्टरनेटिव्ह करू शकतो? इथे मला जिमी जीप नाही मिळत. त्याचं मी कॅमेरामॅनला झाडावर चढून किंवा मी झाडावर चढून कॅमेरा घेऊ शकतो का टॉप शॉट किंवा ड्रोन यूज करू शकतो का? असं मग आपण अल्टरनेटिव्ह शोधतो त्याला. ओके ओके. माझा ना मोहित ह्याला फॉलोअप क्वेश्चन आहे. फर्स्टली हं, ड्रोन्स आजकाल ना बरेच यूज करतायत लोक. तर फर्स्टली करेक्ट. तुम्हाला लायसन्स घ्यावा लागतो का ड्रोननी शूट करायला, की आता ते ओके झालेलं आहे? कसं आहे व्हेन यू आर शूटिंग इन अ शूटिंग प्रिमाइसेस म्हणजे फॉर एक्झाम्पल फिल्म सिटी झाली. हम्म, सो हम्म. तिथे तुम्हाला असं गव्हर्नमेंटची किंवा पोलीस परमिशन घ्यावी नाही लागत. बट व्हेन यू आर शूटिंग इन पब्लिक प्लेसेस ना, तेव्हा तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. बट त्याच्यात पण आहेत ना, त्याच्यात पण एक बायपास आहे असा, की जे 249 ग्राम्सच्या अंडर जे ड्रोन्स असतात, छोटे ड्रोन्स जे आजकाल येतात, त्याची पण क्वालिटी खूप छान असते. 4K असतात ते. सो जे 249 ग्राम्सच्या अंडर असतात, ते टॉय ड्रोनमध्ये मोजले जातात. सो फॉर दॅट यू डोंट नीड अ परमिशन अँड लायसन्स. बट जे मोठे प्रोफेशनल ड्रोन्स असतात, जे ॲड्स आणि फिल्म्सला यूज होतात, ते खूप मोठे-मोठे ड्रोन्स असतात. सो त्यांना पब्लिक प्लेसमध्ये किंवा गव्हर्नमेंट प्लेसमध्ये यूज करायला तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. ओके ओके. थँक्यू फॉर क्लिअरिंग दॅट मोहित. आणि कॅमेरा अँगल ऑल्सो ना आता एवढे सगळे प्लॅटफॉर्म वरती मी इतके सगळे कन्झ्युम करते कंटेंट कंटेंट. आता मला ना असं कधी कधी असं जाणवतं की या सिरियलचं किंवा या मूवीचं हा कॅमेरा खूप जास्ती स्ट्रॉंग आहे. आणि तीच क्वालिटी तुम्ही दुसऱ्या ह्याला गेलात की तुम्हाला कळते की हे एवढं मच्युअर्ड सिनेमॅटोग्राफी नाही आहे. सो व्हॉट डू यू हॅव टू से अबाउट दॅट, की कुठला कॅमेरा खरंच चांगला आहे शूट करायला फॉर एनीवन हू वॉन्ट्स टू लर्न दिस? करेक्ट. सी बेसिकली काय आहे ना, क्वालिटी फक्त कॅमेरावर डिपेंड नसते. अच्छा. कॅमेरा हां, कॅमेराच्या मागे जो सिनेमॅटोग्राफर आहे ना, मेजरली त्याचं असतं. त्याच्यावर डिपेंड असतं. कारण का तुम्ही एक खूप लेटेस्ट कॅमेरा Arri Alexa किंवा Sony Venice किंवा असे खूप आहेत, Redचे आहेत. सो हे जे हाय एंड कॅमेराज आहेत, हे तुम्ही एका एवढ्या हुशार किंवा एवढ्या टॅलेंटेड न असणाऱ्या सिनेमॅटोग्राफरला दिला किंवा डायरेक्टरला दिला, सो ते लोकं ती क्वालिटी नाही काढू शकत. कारण का खूप लोकांना ते लाइटिंग टेक्निक्स किंवा इथे क्रिएटिव्ह हे कसं वाटेल हे नसतं माहीत. कधी-कधी आपल्या फील्डमध्ये काय आहे ना,
खूप लोक ओळखीने आलेले असतात. आत्ताच्या डेटला असं चालू आहे ना, की तुम्हाला कामामुळे काम नाही मिळत. ते तर मिळतंच, ते तर बेसिक आहेच. बट मेजरली आता असं झालंय ना, की हा डिरेक्टरचा ओळखीचा आहे, हा डिरेक्टरचा मित्र आहे किंवा हा डिरेक्टरच्या बहिणीचा मुलगा आहे. हा आता शिकून आलाय, सो त्याला देतात. सो इन धिस केस ना, तुम्ही त्याच्यातनं मॅक्सिमम आउटपुट नाही काढू शकत. बट वेन ऑर्गॅनिकली सगळं झालंय, डिरेक्टर्सचे खूप प्रोफाईल्स घेऊन ऑन बोर्ड घेतलाय, सिनेमॅटोग्राफर्सचे प्रोफाईल बघून, एक ट्युनिंग असते, एक थीम असते, एक मूड असतो. हे सगळं जेव्हा बघून एक लोकेशन असते, इथे तुम्ही किती लाइटिंग करू शकता, नाही करू शकत, किती नॅचरल पाहिजे, आर्टिफिशियल पाहिजे. सो खूप व्हेरियस फॅक्टर्स आहेत. ऑब्व्हियसली कॅमेरावर डिपेंड आहेच, बट कॅमेरा इज जस्ट अ टूल. तुम्ही त्याला कसं यूज करता ना, ते तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, ओके. थँक यू मोहित फॉर दिस. तर वयामुळे कधी तुम्हाला असं म्हटलं की अरे हा तर यंग डिरेक्टर आहे, चल जाएगा, किंवा एक असं टेकन फॉर ग्रांटेड घेतलं गेलंय का मोहित कधी? घेतात. ही दाढी मी कशाला वाढवली? ऍक्च्युली दाढीमुळे तरी असं थोडं वय वाटतं. वयात जे आहे ऍक्च्युअल त्याच्यापेक्षा थोडं जास्त वाटतं. सो त्यामुळे मी ही दाढी वाढवली. म्हणजे मी आता क्लीन शेव्ह केला ना, तर माझा लहान भाऊ असा ते हा. सगळ्यांसोबतच तसं असतं ते. सो मी असं कधी क्लीन शेव्ह जातो ना, तर सेटवर, "अरे! मोहित सर का छोटा भाई आया लगता है." असं असं बोलतात. सो आणि ते वयामुळे थोडं वाटतं. आपल्या इथे कसं आहे ना, मोस्टली हा शो बिझनेस आहे. सो या. तुम्ही मोठ्या कारमधनं आलात तर असं वाटतं हा मोठा डिरेक्टर आहे, मोठा डी आहे, मोठे ॲक्टर्स आहेत. टॅलेंटवर जज नाही करत. पहिले लोकं त्याच्यावर जज करतात. या. सो तुम्ही यंग दिसलात ना, तर ते सीनियर ॲक्टर्स असतील, असं होत नाही मोस्टली, बट सीनियर ॲक्टर्स असतील किंवा टेक्निशियन्स असतील, ते बोलतात, "अरे, ये तो बच्चा है, ये तो नया है." मग ते शिकवायला जातात किंवा बट नंतर काम सुरू झालं ना एकदा, 1-2 सीन झाल्यावर त्यांना कळतं, नाही ह्याचं काम येतं. सो वी हॅव टू रिस्पेक्ट हिम किंवा त्याचं ऐकावं लागेल तो जे बोलतो. ओके. डू यू वर्क विथ युअर सेम टीम ओनली मोहित जनरली? नाही, नाही. आय एम अ फ्रीलान्सर. सो आम्ही मजदूर लोक. एवढं काम केलेली मजदूर, कम ऑन. केलं आहे म्हणजे असं काही नसतं. प्रेफरेबली म्हणजे जर प्रोड्युसर बोलला, की यू कॅन चूज युअर ओन टीम आणि तुम्ही तुमच्या कम्फर्ट किंवा तुमच्या जी टॅलेंटेड लोकं तुमच्या टीममध्ये आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर काम करू शकता. सो वी प्रिफर दॅट. ओके, ओके, ओके. आता मला विचारायचं आहे, जे मगाशी यू ब्रश्ड ऑफ ऑन दिस टॉपिक, की फूड क्वालिटी, टायमिंग, आवर्स, हे जे इंडस्ट्रीमध्ये सध्या चालू आहे, हे इम्प्रूव्ह झालं आहे का? किंवा व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? सी हे आहे ना आपण असं जनरलाइज नाही करू शकत ही गोष्ट. ह्याच्यात पण हम्म. खूप वेगळे फॅक्टर्स डिपेंड आहेत. जर डिरेक्टर सेटचा त्याला कॅप्टन ऑफ द शिप बोलतात. सो जर डिरेक्टर हुशार असेल, त्याला त्याचं काम माहिती आहे, त्याला आता खूप डिरेक्टर्सना एडिटिंग नॉलेज असतं. तर जसं मी स्वतः एडिटिंग पण करतो. सो मला एडिटिंग नॉलेज आहे. सो मला माहिती आहे, की हा शॉट इथनं सुरू झाला, हा 5 सेकंदच राहणार आहे हा शॉट. तर मला त्या 5 सेकंडच्या पुढचं घ्यायची काही गरज नाही. सो मी तिथे कट करतो. बट खूप डिरेक्टर्स असे आहेत जे अख्खा सीन शूट करतात, 10 वेळा करतात, अख्खे क्लोजअप्स करतात. सो त्यांना मे बी एडिटिंग नॉलेज नसतं किंवा त्यांना असतं, बट ते थोडे कन्फ्यूज असतात, की नाही आपण एडिटिंग टेबलवर बघूया, जर हा लागला तर, ते लागला तर. सो असं खूप लोकं असतात जे थोडे कन्फ्यूज असतात, असं असतं. सो त्याच्यात काय होतं ना, शूटिंग वेळ खूप वाढतो. म्हणजे 12 तासाची जी आपली ऑफिशियल शिफ्ट असते ती 14 तास, 15 तास, 18 तास, 20 तास पण चालते. हो. प्रोड्युसर वर पण डिपेंड आहे. प्रोड्युसर खूप छान असेल, तर तो फूड क्वालिटी चांगली तो आपल्या युनिटला खूप चांगलं ट्रीट करतो. बट त्याच्यात पण काय आहे ना, प्रोड्युसर कधी-कधी बोलतो त्याच्या टीमला, जे ई-पीज असतात, जे त्याची टीम असते, त्यांना बोलतो, की नाही युनिटला छान जेवण तुम्ही द्या. बट त्याची टीम असते ना, ती ते पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये ती नाही देत चांगलं फूड. ती प्रोड्युसरची, की "सर मैंने आपका इतना पैसा बचाया है." ह्या चक्करमध्ये ते युनिटला कमी क्वालिटीचं फूड देतात वगैरे. सो ह्याच्यात खूप वेगळे व्हेरियस फॅक्टर्स आहेत. खूप प्रोड्युसर्स आहेत जे रेग्युलर सेटवर येतात, जेवण टेस्ट करतात. सो असे खूप लोक आहेत आणि फॉर्च्युनेटली मी ज्यांच्या बरोबर काम केलंय ते सगळे खूप छान होते. बट हां, कधी-कधी असे वाईट एक्सपिरियन्स येतात. हम्म. हो.
राइट, राइट. म्हणजे हे मी खूप आर्टिस्ट कडून पण ऐकलेलं आहे, म्हणून मी हा प्रश्न विचारला. हो, हो, फॉर हो. या इव्हन इव्हन पेमेंट इश्यूज खूप या प्रोड्युसर्स असे आहेत. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मी जितक्या प्रोडक्शन्स बरोबर काम केलंय, म्हणजे मराठीचे मी सांगेन तर कॅम्प्स क्लब आहे, दशमी क्रिएशन्स आहे, श्रेयस तळपदे प्रोडक्शन आहे. खूप ठिकाणी मी महेश कोठारे सरांची मी आता आफ्टर कोविड सुख म्हणजे नक्की काय सिरियल केली ती. ह्यांच्याकडे टाइम टू टाइम तुमच्या अकाउंटमध्ये पेमेंट येतात. कॅम्प्स क्लब मध्ये पण, दशमी मध्ये पण वेळेच्या एक दिवस आधी तुमचा चेक रेडी आहे. तेव्हा चेक होते. सो तेव्हा प्रोडक्शन ऑफिस मधनं फोन यायचा, सर चेक रेडी आहे, आम्ही डिपॉझिट करू का, तुम्ही पाठवता कुणाला वगैरे. सो इतके छान प्रोड्युसर्स आहेत. बट काही प्रोड्युसर्स आहेत जे त्यांना सगळे पैसे मिळतात पण ते त्यांच्या खिशात टाकतात आणि नाही देत. म्हणजे मला तर ते पण खूप अनुभव आहेत. सो मग तुम्ही आता पैसेच देत नसतील नीट, तर मग तुमच्याबरोबर काम पण कोण करणार ना? पण असं होतं ना, प्रोडक्शन हाऊस ते कोण काम करणार त्यांच्या बरोबर? मग नाही, त्यांचं आणि नुकसान. खूप प्रोडक्शन हाऊस आहेत जे त्यांचं लॉस होऊन पण त्यांनी युनिटला पूर्ण पेमेंट करतात. हा, मी अधिकारी ब्रदर्सचं नाव सांगायला विसरलो. अधिकारी ब्रदर्सचे मी खूप प्रोजेक्ट्स केले. त्यांचं पण त्यांना लॉस होऊ दे, प्रॉफिट होऊ दे, त्यांनी तुम्हाला जे कमिट केलंय ते तुम्हाला देणारच. आता मी त्यांचा एक मागे 2 वर्षापूर्वी एक प्रोजेक्ट केला अधिकारी ब्रदर्सचा. त्याच्यात त्यांना खूप लॉस झाला. ते प्रोजेक्ट खूप कमिटमेंटच्या आधी बंद झालं. सो त्यांना ते खूप लॉस बेअर करायला लागला. लोकेशन, स्टँडिंग कॉस्ट वगैरे असं सगळं. बट त्यांनी आम्हाला सगळ्यांना पेमेंट पूर्ण केलं. थोडं पार्ट्स मध्ये केलं, बट केलं त्यांनी. व्हेरी मच कमेंडेबल खरंच. म्हणजे हा की खूप खर्च असतो. खर्च म्हणजे तुम्ही किती ह्याच्यात बोलतात, किती फिगर्स मध्ये तुमचा खर्च असतो तो. खर्च आणि त्याच्यात पण काय ना, आपल्या इंडस्ट्रीमध्ये पेमेंट आफ्टर 3 मंथ्स असतं. सो या इझी टर्म्स मध्ये सांगायला झालं तर जॅनचं पेमेंट तुम्हाला एप्रिलमध्ये मिळेल. सो खूप प्रोडक्शन्स आहेत की जे एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्येच तुमचं पेमेंट देतात. बट खूप प्रोडक्शन असं आहे की जे आफ्टर 90 डेज म्हणजे ते एप्रिल महिना पण धरतात, एप्रिल एंड मेच्या फर्स्ट वीक मध्ये असे पण ते एक्सटेंड करतात. सो तो काही प्रश्न आहेतच आपल्या इंडस्ट्रीचे जे कधीच सुटणार नाहीयेत. आय होप इट इम्प्रूव्ह. हो, हो, हो. करेक्ट. आता आपण आपल्या एंड ऑफ सेगमेंट मध्ये आलेलो आहोत, मोहित. लास्टली, फॉर ऑल द एस्पायरिंग डिरेक्टर्स, व्हॉट आर युअर व्हॅल्यूड वर्ड्स जे तू त्यांना सांगशील की असं करा, फॉलो दिस पाथ, एनी सजेशन दॅट यू वुड लाईक टू गिव्ह? हे बघ, मी इतका मोठा तर नाहीये की मी हे सगळं बोलू शकतो. बट हा, मी माझ्या एक्सपिरियन्सनी एवढंच बोलेन की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये यायचा तुमचा प्लॅन असेल तर तुम्हाला एकतर मेंटली हे प्रिपेअर राहायला पाहिजे तुम्ही की खूप मेहनत आहे. खूप म्हणजे खूप मेहनत आहे. तुम्हाला 5 मिनिटं पण बसायला नाही मिळत फ्री स्पेस. सो एकतर मेहनत करायची तयारी ठेवा. प्लस यू हॅव टू बी क्रिएटिव्ह. जर तुम्ही असे खूप आळशी असाल आणि फक्त करायचं म्हणून करताय, तर तुम्ही त्याच पोझिशनला वर्षानुवर्ष राहाल. म्हणजे मी अशा खूप लोकांना बघितलंय, की जे 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले ते त्याच पोस्टला आहेत, तेच काम करतायत. बट मी अशा खूप लोकांना पण बघितलंय, जे 2-3 वर्षात ते त्यांनी खूप इम्प्रूव्ह केलं आणि खूप छान-छान प्रोजेक्ट्स केले. बस मेन हेच आहे. ते आहे आणि तुमचे सगळे पर्सनल जे असतात, फॅमिली फंक्शन्स, मित्राचा बर्थडे, मैत्रिणीचा बर्थडे, गर्लफ्रेंडचा बर्थडे, अॅनिव्हर्सरी, हे मी माझा स्वतःचा, मला आता 16 वर्ष झाली असतील इंडस्ट्रीत. मी मला वाटतं हार्डली 1 ते 2 वेळा माझा बर्थडे घरच्यांबरोबर मी सेलिब्रेट बापरे. केला. कायम. इनफॅक्ट मी माझ्या सगळ्या कझिन्सचे वेडिंग मिस केलेत. मी खूप काही म्हणजे पर्सनल फंक्शन्स मी मिस केलेत. मी खूप डेडिकेटेड होतो आणि आहे. म्हणजे मी डे नाईट आय कॅन वर्क फॉर 365 डेज नॉनस्टॉप. वाव, मोहित, द पॅशन शोज इन युअर वर्ड्स. म्हणजे खरंच कुडोज टू यू. आणि ऑल द बेस्ट फॉर ऑल युअर प्रोजेक्ट्स. आणि भरपूर अशी भरभराट होऊ दे तुझी. अँड थँक यू वन्स अगेन फॉर डुईंग दिस फॉर माय चॅनल. थँक यू, निया. थँक यू. छान वाटलं तुझ्याशी बोलून.
तुझे प्रश्न पण छान होते आणि आय होप लोकांना आवडेल हे. I hope so too.